निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची राशी, उदंड घडती जयाशी, तयाचे गुणमहत्वाशी तुलना कैची, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, नीतिवंत पुण्यवंत, जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज 346वी पुण्यतिथी 2026 रायगड. सोबत आणलेली भाकरी भाजी आणि चटणीवर मस्त ताव मारला आणि जाऊन पोहोचलो राजमाता जिजाऊ यांच्या समाधीजवळ. दर्शन घेतले आणि पुढे निघालो. फुललेला अंगार तू, रणचंडीने केलेला युद्धाचा शृंगार तू, सह्याद्रीच्या कड्यावरून कडाडणारा वाघ तू, अफजलाला फाडणारा एकडाना सिंह तू. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे भगव्या कपडीचे दोघी. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे सकाळ विश्वाची श्रीमंती होती. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे आमचे कर्म. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे आमचे कर्म आणि अमरता. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे आमचा धर्म. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे आमचा धर्म. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नमो पार्वती पते. भारत माता की जय. राजमाता जिजामाता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती राजाराम महाराज की जय. जय श्रीराम. रोपवेची तिकीट काढली आणि काही क्षणात पोहोचलो किल्ले रायगडावर. स्वयंसेवकांनी जेवणाची व्यवस्था केली होती. रात्रीचे जेवण केले आणि गेलो राज दरबार, जिथे इतिहास तज्ज्ञांची चर्चा सुरू होती. आणि मग या दृष्टीने मी काही नियतकालिकांमध्ये लिहायला सुरुवात केली. पूर्वी किर्लोस्कर मंडळींचं मनोहर नावाचं मासिक होतं. तर त्यातले त्यांचे जे संपादक होते, राज दरबारातच मुक्काम केला आणि सकाळी लवकर उठलो. सकाळी 4ला उठूनच आंघोळी वगैरे केली. लय मोठी ट्रॅव्हलिंग संपलेली आहे. आरती 4:30 पर्यंत आंघोळी करून फ्रेश होऊन परत तेच कपडे घालून परत झोपायचं आहे. अजून 1 तास 1.5 तास बाकी आहे आणि तोपर्यंत थोडा आराम करू. जय श्रीराम. राजेशजींच्या नेतृत्वात आम्ही उठलो आज लवकर. पहाटे 4:30 वाजता राज दरबारात महाराजांच्या सिंहासनारूढ प्रतिमेचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर जाऊन पोचलो होली मैदानात. सदा कुर्वन्तु मंगलम, सदा कुर्वन्तु मंगलम. रत्नाकरा दौतपदाम, रत्नाकरा दौतपदाम. हिमालय किरीटिनी, हिमालय किरीटिनी. ब्रह्मराज शिरत्नाट्याम, ब्रह्मराज शिरत्नाट्याम. वंदे भारत मातरम, वंदे भारत मातरम. सकाळी 5 वाजताच होली मैदानाच्या इथे एकात्मता मंत्र घेतला आणि आता पुढच्या पूजेच्या वेदीकडे आम्ही चाललो आहे. जय श्रीराम. वारी जय देवी महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी. दुर्वर विश्वर वंदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वंदे प्रसन्न होशी निराशा. देशापासून सोडी बहुभाषा. अंबे दुद्वार कुणकुण विलाशा. नरहृदय झाला पदपंकरेशा. जय देवी महिषा. पहाटेच जगदीश्वराच्या मंदिरात गेलो आणि तिथे दर्शन घेऊन बाहेर हनुमान जन्मोत्सवानिमित्त कीर्तन सुरू होते. कीर्तन ऐकत बसलो.
नामयाचा स्वामी प्रगटला कुंडली गौरदा श्री ज्ञानदेव तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय माऊली तुकारा हरी उमा वामन रघुमाली दिव्य शोभा कुंडली का चहुरा फुरा करणे वाले नाम मुरारी जरा आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवते सर्वसंता माझा आरती ज्ञानराजा भले ज्ञान जगे अवतार पांडुरंग नाम ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवते नंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. सह्यागिरीचा फत्तर फोडून जन्म आला लावा तू
रायगड किल्ला बघत असताना समोरून सुधांशुजी त्रिवेदी यांना येताना पाहिलं. जय श्रीराम, जय श्रीराम. नेहमीप्रमाणे बसा. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. ओम नमः पार्वती पते हर 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 हर. जे गायकर यांच्या समवेत आमच्या सोबत जे सर्व वडीलधारी मंडळी आहे, सर्व गड पाहणी चालू आहे आमची. अगदी सुंदर अनुभव या ठिकाणी आम्हाला येतोय. जे वयस्कर आहेत ते आम्हाला एक एक माहिती सुद्धा देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आई भवानी शक्ती दे, आई भवानी शक्ती दे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आता आम्ही आलोय खलबद्ध खाण्यामध्ये. चल ना तुम्ही चला. डोक्याला लागेल, डोक्याला लागेल, डोक्याला लागेल. चौकास हे खाली मारा बॅटरी इथे समोर. इकडे मारायची जरा. आपण बोललेलं कुठे बाहेर आवाज नाही जावा. काय चालले त्या राज्यसभा खासदार सुधांशुजी त्रिवेदी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनरूढ प्रतिमेचं आणि त्याचप्रमाणे पालखीचं या ठिकाणी पूजन करत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. परमप्रतापी रघुजीराजे भोसले यांचे वारसदार आदरणीय मुधोजीराजे भोसले यांचा सन्मान होतोय. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये
त्यांना एक प्रकारे मानवंदना दिली पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. नाही. शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे ते वारसदार आहेत आणि हंबीररावांचा सळसळत्या रखराचा पराक्रमाचा वारसा आजही ते चालवत आहेत. किंबहुना ते आजच्या काळातील आमचे तानाजी मालुसरे आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत. मी माननीय प्रमुख अतिथींना अशी विनंती करतो की त्यांनी ब्रिगेडियर संग्रामजी मोहिते यांचा या ठिकाणी सन्मान करावा. कवड्यांची माळ, शिंदेशाही पगडी आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. आजच्या काळामध्ये मराठ्यांचा पराक्रमाचा इतिहास जैन समाजाने सुद्धा यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. जाहिर पे अभी भी आपको जैसे हिंदी में कहते हैं आम सभा, सभा शब्द संस्कृत का है, उसी से ही लोकसभा राज्यसभा भी बना हुआ है. जो वैदिक काल में सभा समिति विधत और गणोत, आम शब्द जो है वो फारसी का है. इसीलिए मैं कह सकता हूं छत्रपति शिवाजी महाराज ने सिर्फ समाज को संगठित नहीं किया, सिर्फ सैन्य शक्ति को संगठित नहीं किया, सुगठित शासन व्यवस्था नहीं दी, भाषा को भी समृद्ध और सुसंस्कृत करने का उन्होंने कार्य किया. और आप देखिए जो उन्होंने राष्ट्रप्रधान बनाए थे उसके अंदर का, मैं उसके बहुत डिटेल में नहीं जा सकता, सिर्फ एक साइंटिफिक बात कहना चाहता हूं. अष्टप्रधान 8 ही क्यों थे? हमारे यहां माना जाता है कि जब राजा सूर्य की तरह केंद्र में बैठता है तो 8 दिशाओं से उसकी रक्षा और सेवा करने वाले लोग खड़े होने चाहिए, इसलिए अष्टप्रधान होता था. आपने सुना होगा कि जब यहां उनका राज्याभिषेक हुआ तो उस समय सबसे ऊपर क्या होता था? पेशवा. वो कहां खड़े हुए? पूर्व दिशा में. तो सबसे पहली दिशा क्या मानी जाती है? पूर्व, जहां से सूर्य उगता है. फिर उसके बाद न्यायाधीश ईशान कोण में, जो ईशान कोण मानी जाती पवित्र दिशा, तो वो न्याय की दिशा. उसी प्रकार सब अलग अलग. यानी ये एक प्रकार की भारतीय परंपरा की सुव्यवस्थित व्यवस्था थी और शिवाजी महाराज ने उसी परंपरा के अनुरूप यहां पर आकर जब अपने राज्य की राजधानी बनाई तो मैं कह सकता हूं उस लुप्त होती हुई भारतीय संस्कृति को सांगोपांग रूप में उन्होंने अपने आचरण में, अपने चरित्र में, अपने राज्य में स्थापित करके दिखाया. और वैसे मैं एक और बात भी कहना चाहूंगा. आज के जमाने में लोग तरह तरह की बातें करने का प्रयास करते हैं. कहते नहीं साहब उनके राज्य में तो थे, सब साथ थे. बिल्कुल मैं मानना चाहता हूं जमीन आसमान का अंतर था उनकी सोच में और आज के जमाने में जिन लोगों से लोग तुलना करना चाहते हैं. उन्होंने वेंको जी को पत्र लिखा था 1677 में कि आप तुर्कों को भर्ती करते हैं और मैं दुष्ट तुर्कों को नष्ट कर रहा हूं, फिर आप कैसे सोच सकते हैं कि हमारे और आपका साथ हो सकता है? ये इस बात का प्रमाण है. कैसे आप तुलना कर सकते हैं? आज के जमाने में मुझे दुख होता है कि कल्याण के किरेदार गौहर बानू को, कि जो बहू गौहर बानू को जब उनके सैनिक लेके आए तो छत्रपति शिवाजी महाराज ने पूरे सम्मान से ले जाकर उनको वापस कराया. और वो संस्कृति वाले लोग जो महिलाओं के साथ ये बर्ताव करते थे कि उन्हें जौहर करना पड़ता था, जो कोई दोनों को समान तराजू पर रखने का प्रयास करता है, मुझे लगता है कि वो सिर्फ शिवाजी महाराज की लीगेसी के साथ नहीं, भारत की सभ्यता और संस्कृति के साथ अन्याय करता है. और कितना दुख की बात है कि आप इंडिया गेट पे जाइए तो औरंगजेब के पूरे खानदान के नाम पे सड़कें हैं. हमने औरंगजेब के नाम की सड़क बदली तो छाती पीटने कौन आए थे? सोचना चाहिए. ये वही लोग थे जिन्होंने इतिहास में लिखा कि शिवाजी एक क्षेत्रीय राजा थे. जवाहरलाल नेहरू ने ग्लिम्पसेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री में यहां तक लिख दिया था कि अफजल खां को जो वध किया गया वो छल से किया गया और यह सही नहीं किया गया. ये सिलेक्टेड वर्ड्स ऑफ जवाहरलाल नेहरू में लिखा है. बाद में 1936 में उन्होंने अपने इस कार्य के लिए माफी मांगी क्योंकि इतना जबरदस्त विरोध हुआ कि आप एक, मगर मनोभाव क्या था ये आपको साफ दिखाई पड़ जाता है. इसलिए आज भी उस मनोभाव से लड़ना है जो उन्होंने स्वराज्य का
संकल्प दिया था, राज्य हमारा आ गया है, अभी स्व पूरी तरीके से नहीं आया है। पंडित गागा भट्ट आए थे, तो कहा जाता है कि साहब जो महाराष्ट्र के पंडित थे वो उनको राजा मानने को तैयार नहीं थे। बड़ी अजीब बात है, राजा मानने को तैयार नहीं थे, उनके अधीन पेशवा बनने को भी तैयार थे, उनके अधीन सरनीस बनने को भी तैयार थे, उनके अधीन सर चिटनीस बनने को भी तैयार थे। ये तर्क गले उतरता है क्या? सीम्स इलॉजिकल। द फैक्ट ऑफ द मैटर क्या था? उस जमाने में काशी सबसे बड़ा केंद्र माना जाता था, तो असम के राजा भी काशी से बुलाते थे राज्याभिषेक के लिए, दूसरी जगहों से भी बुलाया जाता था। जैसे आज की डेट में आप कहते हैं आईआईटी का स्टैंप हो तो टेक्नोलॉजी में नंबर 1 है, या ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ जो मेडिकल साइंस है एम्स नंबर 1 है, या जब वायरस आया तो आपको शायद पता हो जब कोविड आया तो भारत में एक ही वायरोलॉजी की ऑथेंटिक लैब थी पुणे में, तो जब पुणे की वायरोलॉजी लैब ऑथेंटिकेट करती थी तो माना जाता था कि यह सही है। तो उस प्रकार से इसका उद्देश्य यह था, मगर इसको भी लड़ाई में, जैसे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी काशी से चुनाव लड़ने गए तो इसलिए नहीं गए कि क्योंकि गुजरात के लोग उनको चाहते नहीं थे, वो इसलिए गए कि वहां पर भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेश में इतनी कमजोर हो गई थी। मैं तो वहीं का रहने वाला हूं, 2004 और 9 में केवल 10-10 सीटें आई थी 80 में, 403 की असेंबली में 47 और 52 एमएलए आए थे। तो मोदी जी ने जाकर वहां पे पार्टी को खड़ा किया और 73 लोकसभा सीट और 300 से ऊपर विधानसभा सीटें जीत के आए। ये होता है नेता जो जाए और उसे उठा के खड़ा कर दे, जो शिवाजी महाराज से प्रेरणा लेता है। एक दूसरे नेता थे, वो देखे 2019 में दूरदृष्टि से कि मैं अपना चुनाव हार सकता हूं, तो कहां गए? उन्होंने कहा अमेठी से दूर कितनी दूर जा सकते हैं? उन्होंने कहा वायनाड जाओ, इसके आगे जा नहीं सकते, आगे समुद्र आ जाता है। तो जमीन आसमान का अंतर है। यह प्रेरणा मोदी जी को कहां से मिलती है? यहां से मिलती है कि कितनी भी विपरीत परिस्थितियां हो, हमें उसमें आगे बढ़ना है। जिसे हम कह सकते थे वो पथ क्या, पथिक कुशलता क्या, जो पथ में बिखरे शूल न हो, नाविक की धैर्य परीक्षा क्या, जो धाराएं प्रतिकूल न हो। आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिले तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, जीवितान मानी विशेष, म्हणून ठरला राष्ट्रपुरुष, धर्मरक्षणी नाही शेष, ऐसा नृपवर निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य संकल्पक महाबली श्री शहाजी महाराज की जय। हिंदवी स्वराज्य संप्रेरिका राजमाता श्री जिजाऊ आऊसाहेब की जय। हिंदवी स्वराज्य संस्थापक युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। हिंदवी स्वराज्य संवर्धक धर्मवीर छत्रपती श्री शंभू महाराज की जय। हिंदवी स्वराज्य संरक्षक सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते की जय।
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय श्रीराम धन्यवाद. जय शिवराय मंडळी. तर आता आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी आहे शिवकालीन बाजारपेठ. माझ्या मागे आपण आजूबाजूला पाहू शकता. तर ही आहे शिवकालीन बाजारपेठ. या ठिकाणी घोड्यावर स्वार होऊन जी खरेदी असेल ती जी घोड्यावर स्वार होऊन केली जायची. त्याप्रमाणे ह्या बाजारपेठेची उंची आपण पाहू शकता या ठिकाणी. जय शिवराय. तर जय शिवराय मंडळी. तर एक मित्र भेटला आहे. कुठून आलास मित्रा? लातूर. लातूरवरून. कोण कोण आल्यात? फॅमिली पूर्ण फॅमिली आहे. काय आज आले का काल? आज काल रात्री आलं तर रायगडला. असं काही चाललं रायगड. सकाळी चढले. कसं वाटलं येऊन? खूप सुंदर. रायगड पुन्हा जीवनात एकदा तर बघायला पाहिजे. हां नक्कीच. खूप मोलाचे शब्द बोललास की जीवनात एकदा तरी रायगड बघायलाच पाहिजे. बघायलाच पाहिजे. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद. ओके बस बस. हां द्या द्या. हां द्या. तर उत्तम प्रकारे असं जेवण करून होली मैदानात सध्या आहे. इथे जेवणाची व्यवस्था होती. खूप सुंदर प्रकारे जेवण होतं. जेवण झालं आहे आणि आता आम्ही परतीच्या मार्गाला लागणार आहोत. खूप छान वाटलं इथे येऊन आणि आता परतीचा प्रवास सुरू करतो आहे. येताना रोपवेने आलेलो कारण थोडा उशीर झालेला इथे पोचायला. पण आता जाताना पायी जाणार आहोत. तर आता निघतो आहे. 12:25 झाली आहेत आणि आता उतरायला सुरुवात करतो आहे. धन्यवाद. जय शिवराय. तर बरोबर 12:30 वाजलेत आणि आता आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आहे. सर्व मित्रमंडळी सोबत आहे. काही गेलेत पुढे. बाकी आता जे राहिले आता उतरतोय. जय शिवराय. जय शिवराय. राजेशजी काय सांगाल? कालपासून आपण प्रवास करतोय. इथे मुक्काम केला. आतापर्यंत झालेल्या हा प्रवास खरं तर सर्वांना करायलाच पाहिजे. खास करून तरुण पोरांना खरोखर गरज आहे. महाराजांचे किल्ले तरुण पोराही बघायलाच पाहिजेत. ही खरी एक आपली संस्कृती बोललं तरी चालेल. कारण आताच्या घडीला तरुण पोरं बोलली तर खूप व्यसनी जात चालल्यात. व्यसनाच्या अधीन झालेत. हां म्हणून हा तरुण पोरांना हा छंद असला ना किल्ले फिरायचा तर खूप छान. म्हणजे पोरांना मग तो एक प्रकारे ती नशात लागतोय किल्ले फिरण्याचा.
आपण गेली मलंग नगरातून 20-21 वर्ष झाली सतत या कार्यक्रमाला येत असतो. पहिले आम्ही कल्याणवाल्यांसोबत जायचो. नंतर आम्ही रायगडावर जगदीश्वरा मंदिरात प्रतिज्ञा केली की आम्ही एकाचे 2 करू, 2चे 4 करू, 4चे 40 करू, 40चे 100 करू. आज ती प्रतिज्ञा आमची पूर्ण झालेली आहे आणि खरोखर खूप बरं वाटतं आहे. पुण्यतिथीला पूर्वी आपल्या भागातून कोणीच नसत, पण आज आपल्या मलंग नगरातून या पुण्यतिथीच्या अभिवादन कार्यक्रमाला 100 लोक उपस्थित असतात. 100. खूप बरं वाटतं आहे, खूप मजा आली. धन्यवाद राजेशजी, खूप मोलाची माहिती दिली, आपण मार्गदर्शन केलं आणि तुमच्या नेतृत्वात आज ही मोहीम आपण जवळजवळ यशस्वी केली आहे. आणि आता खाली उतरतोय आपण. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम, जय शिवराय, जय श्रीराम. धन्यवाद. किल्ल्यांचे जे तुटलेले दगडं किंवा जे डागडुजी चालू आहे आणि त्यासाठी चुना आणि रेती असे मिक्स करून काम करतायत. जय श्रीराम. आपण किती जण आहोत? नाही, अर्धा बनवून खाली गेला दे. आहेत का 2-3 द्या. पहिले सगळे जण अर्ध करा, बघू ते किती होतात. अर्धा पण जाम दिला. बस ते काजू जाम कमी राहते. चाल ए बरोबर दिलं ना. यो घ्या. झालं का? बघ. ओके. मग त्याला बाबूला मी पहिले या पाहिजे तुम्ही घ्या ना. तुम्ही सगळ्यांना तो घे घरात. चाल झालं घरा. त्याच्यामध्ये येते राजा आणि रेंचो. हे राजा रेंचोची जोडी आपण बघू शकता. आवाज जाऊन दे. लय आशे नाहीत रे, लय आशे नाहीत ते. फसवलं त्याला. फोडून द्या. तुला नाही सरकत चालू आहे. ना ते फोडतील बरोबर. अरे तू हो. मला साला लगेच साय हुशार आहे ती पण. आपण बोलतो अरे आपल्याशिवाय जास्त हुशारी आहेत. माणूस पण पहिले वानर. आता वा किशनात घेतल्या परत. माणसाने अपडेट केला का? त्या पाजा. हा आम्ही टाकतो बोलत नव्हतो. तुम्ही पुण्य कामाला माग लागल्या म्हणून टाकू आणला. कसा आहे ताक? नाही याला विचारतो कसा आहे ताक. ताक कसा आहे? अख्खा रायगड फिरलो. कुठे ताक पिला तर कुठे कलिंगर खाला, तर कुठं त्या कोकम सरबत पिला, तर कुठं ऑरेंज सरबत पिला. पण या आजीसारखा ताक मला ना कुठेच भेटला नाही. म्हणून आता जर सगळ्या पोरं ताक पिला असताना तर मी सगळ्यांना पाजू शकतो होतो. पण आता त्यांनी पिले नाही म्हणून त्या ताकाच्या ऐवजी ते पैसे आजीला देऊन टाकलेले आहेत. 100 रुपये दिलेत. ती पोरा सत्मानाची झाल्यांना. शब्द समजला तुम्हाला? सत्मान म्हणजे ही पोरा सगळी सत्मानाची झाल्या. सतमानाचा कोण येऊ का? अच्छा, सगळीच आहेत माझ्या इथं. जय शिवराय. बरोबर 1:35 झाली आहेत आणि आम्ही खाली पोहोचतोय. धन्यवाद, सर्वांचे आभारी आहे. सर्व मित्रमंडळी व्यवस्थित खाली उतरली. जय श्रीराम. जय श्रीराम. कसं वाटलं येऊन? जाम भारी. परत येणार? ओके, धन्यवाद. तर आता आपण वाघबिल आहे त्या ठिकाणी जाणार आहोत, बघणार आहोत. पहिल्यांदाच जाणार आहोत. राजेशजी आपल्याला नेणार आहेत त्या वाघबिलामध्ये. आता सगळं बिलातला वाघ ते तशी नेणार आहेत.
आपल्या वाघबिलात. अच्छा ओके. जय श्रीराम. 5 मिनिटं आणणार नाही वैभव तू तुझ्या जंगलाच्या रस्त्यात वाघ बिलाकडे चाललोय आणि बिलातले वाघ बाहेर येतील आता. हा तर हे आहे वाघबिल. हा 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 हा, काय सुंदर हवा या ठिकाणी पाहायला मिळाली. पहा हे आहे वाघबिल आणि खूप सुंदर दृश्य या ठिकाणाहून दिसत आहेत. हे बघा, हे आहे वाघबिल आणि इथला हा वाघबिल आहे. हे दृश्य बघा. आता सगळे वाघ बिलातले वाघ बाहेर आलेले आहेत. खरोखर असं वाटतं का हलवा नाही इथून. त्याचे सर्वच आनंद हे लुटतात. हे आहे वाघबिल. तर आमच्यासोबत एक ताई आल्यात. सोबतच आम्ही प्रवास केला आणि गड चढून आता उतरल्यात. कसं वाटलं ताई, तुमचं नाव सांगा आणि आलेला अनुभव. गड चढताना नंतर आनंद होतो. कुठेच भेटणार नाही, गडावर गेल्यावर पण एवढा आनंद होतो, सांगून फायदा नाही. कुठून आले आपण, काय गावाचं नाव? पावंजे. पावंज्यावरून आलेत ताई आणि दरवर्षी येतात. खूप सुंदर ठिकाण ही पाहायला मिळालं आम्हाला. वाघबिल एक वेगळा अनुभव आला या ठिकाणी. धन्यवाद. हे रायगड यशस्वीरित्या चढून आता यशस्वीरित्या खाली उतरून आता आम्ही आमच्या बसकडे चाललोय. धन्यवाद. बस जवळ पोहोचलोय. माझ्या मागे आमच्या बस पाहू शकता आपण आणि सर्व मंडळी बस जवळ पोहोचली आहे. काही मंडळी जे आहे जे अजून मागे आहे पण जे पोहोचल्यात बसमध्ये बसल्यात आता. जय श्रीराम. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. शाबास. याला आज मग वैभव कसं वाटतं? खूप छान वाटलं रायगडावर येऊन. मी तर म्हणेन प्रत्येक युवकाने प्रत्येक वर्षी जोशाने आणि जोमाने या ठिकाणी यावं अशी माझी इच्छा आहे की प्रत्येक युवकाने इथे यावं. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर एक नंबर. राजेशदांना मी खूप खूप धन्यवाद देईन आणि त्यांना असं सांगेन की प्रत्येक वर्षी असे युवकांना घेऊन प्रत्येक गडावर, रायगडावर तर यावं पण प्रत्येक गडावर फिरावं. वैभव तू काय म्हणशील? प्रत्येक वर्ष एकदा येतो, या वर्षी जोड्याने आलाय, यापुढे पण जोड्याने. तुम्ही काय म्हणाल कुणाल? रोशन, अरे बोला. कोण? चांगला अनुभव भेटला. ठीक आहे, चांगला अनुभव भेटला तर आपण वैभव यांना असं सपोर्ट करूया. संकल्पना राजेजी गायकर यांची होती की एका ठिकाणी थांबून आपण भेल बनवू. आणि आता तयारी झाली आहे आणि तयारी होऊन आता भेलीला सुरुवात झाली. आता पांबल दे. हॅलो बघा ना मी
जिरा पावडर टाकते का नाही ना हे सगळं मीठ टाक होईल एक नंबर दम मारत का अरे चांगला काम आहे दिले ना अरे मन नसतं पुकार राहिला माहिती का पुकार राहिल होतो नको तू ओ माय गॉड अरे का ही बेशी भेल खायला मजा येते मिरची काही बोल मग मिरची एकदम तिखट त्या भयांच्या ना आपल्या तिखट जमीन असलं तर काय पाहिजे का मीठ नको ना लिंबू डावना करा लिंबू डावना पर्सन सगळं टाकला करा लिंबू टाकतो ठेव नको जास्त होईल पर्सन ठेव बॅग आहे माझं त्यानं ठेव बॅग आहे रे जास्ती पर्सन असल्या मजा नाही ना ठेवून तुला बॅग ओ भैया जी इनको बेल दो 10 रुपये लगेगा 10 रुपये ज्यादा नहीं ये दोन्ही आता बिल म्हणजे ते ड्रायव्हरांना ते यो जा आणखी एक मिनिट त्याला सांगला मी असा पाण्यात ठेव डोलायचा काय दिले चालू कर अरे ते पोरांना चांगली आपले का लय कालू घेतले म्हणजे ए बाबूदा आपल्या कालवले घातले पहिले ड्रायव्हरांना ते कागदम भरून तुम्हाला काही कमी नाही पडलं बाबा बेल 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 चना बेल चना बेल घ्या सगळे घ्या